आज संत सेवालाल महाराजांची 285वी जयंती आणि आज महाराष्ट्रभर देशभर सगळं जयंती साजरी होती आणि विशेष म्हणजे पैठण विधानसभा क्षेत्रात वरोंडी या ठिकाणी जयंती साजरी होते। वरोंडीला मी नेहमी येत असतो, कायम इथे येत असतो आणि इथं गावकऱ्यांची मागणी होती की आम्हाला संत सेवालाल महाराज आम्हाला यांचा पुतळा बसवून द्या। तशा पद्धतीनं मी दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्न केला आणि आज तो योग आलेला आहे। तुमच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बंजारा समाज जो आहे तो राहतो, सेवालाल महाराज यांचं आदर्शाचं ठिकाण आहे, हा पुतळा किती महत्त्वाचा वाटतो? हा पुतळा म्हणजे त्यांचं श्रद्धास्थान आहे, हा सगळ्याच श्रद्धास्थान आहे। संत सेवालाल महाराज एकट्या काही एका समाजाचे नाही तर सगळ्या समाजाचे ते संत सेवालाल महाराज आहे आणि म्हणून मला सांगायचं की आपण इथं पुतळा बसवण्याचं काम केलं। सगळ्याचं श्रद्धास्थान आहे, आशास्थान आहे आणि मला वाटतं की आपण दिलेला शब्द तो पाळला। वरवंडी तांडा इथे आज जसं पुतळ्याच्या अनावरणासाठी संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आपण इथं आलेलो, पण ह्या तांड्याचा एक विशेष आहे की ह्या तांडा एका 25 घराचा तांडा आहे आणि तांड्याचे विद्यार्थी ज्यादा 30 ते 35 विद्यार्थी हे स्थानिक आहे तांड्यातले आणि 400 विद्यार्थी हे बाहेरचे आणि ही शाळा ही जागतिक लेवलची शाळा आहे। ह्या शाळेत तुम्हाला सांगतो की आपण ही शाळा जर बघितली तर मला वाटतं इथली शाळा घ्या, गाडीवाडची शाळा घ्या, अशा अनेक शाळा ह्या आपल्या शाळा जागतिक लेवलच्या शाळा झालेल्या आहे। इथं अभ्यासक्रमसुद्धा मला वाटतं जर्मनीचा अभ्यासक्रम इथं शिकवला जातो आणि त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता, विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम जर आपण पाहिला, इथली शाळा जर पाहिली तर मला वाटतं कुठेही अशी शाळा नाही, ती वरोंडी तांड्यात शाळा आहे। खरोखर इथल्या पालकाचं सुद्धा खूप सहकार्य आहे, पालकसुद्धा खूप सहकार्य करतात। इथल्या शाळेला निधी आपण जवळजवळ 1.5 कोटी निधी दिलेला आहे। ह्या पुतळ्याच्या अनावरणासाठी सुद्धा मी आपल्याला सांगतो की तिथं सुद्धा सुशोभीकरणाला निधी देणार आहे आणि शाळेच्या कंपाऊंड वॉलला सुद्धा आजच निधी आपण मंजूर करणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।